धुळे शहरातल्या मालमत्ताधारकांकडून मनपाच्या वतीने वसुली मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र वसुली मोहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मनपा प्रशासनाच्या वतीने 18 ते 31 मार्च पर्यंतच्या कालावधीत मालमत्ता करावरील 100% शास्ती माफीचा निर्णय घेण्यात आला. मात्र शास्ती माफीचा निर्णयाच्या आदेशावरून पालकमंत्री आणि आमदारांनी दोघांनीही आदेश दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमका मनपा प्रशासनाला कुणाचा आदेश होता असा प्रश्न सर्वसामान्य धुळेकरांना पडला आहे. 2 दिवसापूर्वीच आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाकडून मनपा आयुक्तांना शास्ती माफी करण्याचं पत्र पाठवण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. मात्र दुसऱ्याच दिवशी पालकमंत्र्यांनी देखील मनपा आयुक्तांना शास्ती माफी करण्याचे निर्देश दिल्याच्या बातम्या त्यांच्या कार्यालयाकडून पाठवण्यात आल्या. नेमके शास्ती माफीचं श्रेय कुणाचं, आमदारांचं की पालकमंत्र्यांचं, याबाबतची चर्चा धुळे शहरात रंगू लागली आहे. मात्र श्रेय कुणाचंही असो, धुळेकर नागरिकांना मालमत्ता कराचा शास्ती माफीचा दिलासा मिळाला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.